12/12 शरदचंद्रजी पवार यांचा आज वाढदिवस होता आणि याच वाढदिवसाची संधी साधून अजित पवार शरद पवारांना 1.5 वर्षांनी भेटायला गेले. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या राष्ट्रवादीच्या गटातले प्रमुख नेते होते. बोललं जातंय की दोघही पवार काका पुतणे एकत्र येऊ शकतात. तशी त्यांना राजकीय गरजही आहे. काकांनाही पुतण्याची गरज आहे आणि पुतण्यांनाही काकाची गरज आहे. ते कसं तर लोकसभेमध्ये शरद पवार यांचे 8 खासदार निवडून आले आणि अजित पवार यांचा एकच आलाय. दोघांचे मिळून 9 खासदार होतील आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, अल्पमतातलं सरकार आहे. जर 8 खासदार एनडीए मध्ये आले शरद पवार गटाचे तर त्यांना एक चांगली ताकद भेटेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाला एकत्रितपणे 2 केंद्रात मंत्रीपद भेटू शकतात. सुप्रिया सुळे मंत्री होऊ शकतात आणि इकडनं सुनील तटकरे मंत्री होऊ शकतात. दुसऱ्या बाजूनी राज्यामध्ये अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आलेले आहेत आणि शरद पवार यांचे 10 आमदार निवडून आलेत. या 10 आमदारांना पण शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर एक ताकद भेटेल. त्याचबरोबर जयंत पाटील यांना मंत्रीपद भेटू शकतं. नवीन विधानसभेच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये एक डायलॉग मारला होता, योग्य वेळीस योग्य निर्णय. हेच आपल्या राष्ट्रवादी पक्षाची खासियत आहे आणि आता एकत्र येण्यासाठी ही त्यांना एक योग्य वेळ असू शकते. शरद पवार यांचं वाढतं वयामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रचार सभा वगैरे घेण्यासाठी मर्यादा येणार आहेत. तसंच भाजप सारख्या महाशक्ती बरोबर जेवढा लढा द्यायचा, जेवढा ताकदीने, तेवढा शरद पवार यांनी याच्या आधी दिला आहे. मागच्या 10 वर्षात येणाऱ्या काळामध्ये ते किती ताकदीने लढवू शकतात भाजप सोबत, आपण एक प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे शरद पवार अजित पवार एकत्र येऊन भाजप सोबत गेल्यास तर दोघांनाही फायदाच आहे. अजित पवार यांना आत्ताच फायदा होत आहे आणि शरद पवार त्यांच्या बरोबर आले तर दोघांचाही फायदा आहे, दोघांचाही चांगभले होईल. काय वाटतंय तुम्हाला? शरद पवार अजित पवार एकत्र येऊन भाजपच्या इंडिया सरकारला केंद्रात पाठिंबा देतील की एकत्र ते दोघं येणार नाहीत? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये.